हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या सायन्स बाय शाह सर या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज एमपीएससी ग्रुप बी व ग्रुप सी म्हणजेच एमपीएससी गट ब व गट क करिता विविध संस्था शिकणार आहोत. त्यापैकी आपण जी पहिली संस्था निवडली आहे त्या संस्थेचं नाव आहे रक्ताभिसरण संस्था. यालाच इंग्लिशमध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणतात. काय म्हणतात? सर्क्युलेटरी सिस्टीम. विद्यार्थी मित्रांनो, सर्क्युलेटरी सिस्टीमचे महत्वाचे 3 घटक होतात. ते कोणते कोणते? एक रक्त, दुसरं हृदय आणि तिसरं आहे ब्लड वेसल, रक्तवाहिन्या. असे 3 घटक आहेत आणि आपण हे 3 घटक सुद्धा वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत. आपण यामधला जो आज पहिला टॉपिक निवडला आहे तो आहे रक्त. विद्यार्थी मित्रांनो, हा रक्त टॉपिक आपण पूर्णपणे समजणार आहोत आणि यामध्ये जे काही अडचणी असतील किंवा एमपीएससी ने विचारलेले वेगवेगळे प्रश्न असतील ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला सुरू करूया. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, चला सुरू करूया. आपला टॉपिक आहे रक्त. रक्त म्हणजेच ब्लड. आपण पहा, रक्ताचा कलर कसा असतो? लाल रंगाचा प्रवाही पदार्थ आहे. कोण? रक्त. रक्त काय आहे? लाल रंगाचा प्रवाही पदार्थ आहे. याला जर का मी इंग्लिश मध्ये लिहितो म्हटलं तर याला इंग्लिश मध्ये काय लिहितो आपण? इट इज अ फ्लुइड. फ्लुइड आहे आणि त्याचा कलर कसा आहे? रेड. लाल कलरचा फ्लुइड आहे. कोण? रक्त. नंतर सेकंड पॉइंट काय सांगितलं त्यांनी? की ब्लड हे द्रायू संयोगी ऊती आहे. काय आहे? द्रायू संयोगी ऊती. याला इंग्लिश मध्ये म्हणतात फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. काय म्हणतात? फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. तर कोणी विचारलं, बघा प्रश्न असाही विचारू शकतात की रक्त कोणतं टिश्यू आहे, कोणत्या प्रकारची ऊती आहे? तर लक्षात ठेवायचं, ती द्रायू संयोगी ऊती आहे. ऊतीचे 4 प्रकार होतात विद्यार्थी मित्रांनो. कोणते कोणते? एपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू आणि नर्वस टिश्यू. कळालं? त्या 4 टिश्यू पैकी हे कोणतं टिश्यू आहे? कनेक्टिव्ह टिश्यू. म्हणजेच कोणतं? संयोगी ऊती. तिसरा पॉइंट पहा की रक्ताचा पीएच किती असतो? पीएच म्हणजे सामू. पीएच म्हणजेच काय? सामू. रक्ताचा सामू किती असतो? हा महत्वाचा प्रश्न आहे. रक्ताचा सामू असतो 7.4. म्हणजेच आपलं रक्त जे असतं ते आम्लारी असतं. कसं असतं विद्यार्थी मित्रांनो? आम्लारी. म्हणजे बेसिक असतं. कसं असतं? बेसिक. रक्त हे बेसिक आहे, आम्लारी आहे. लक्षात ठेव जा. रक्ताचा पीएच म्हणजे सामू किती आहे? 7.4. म्हणजेच तो आम्लारी आहे, बेसिक आहे. त्यानंतर स्टडी ऑफ ब्लड. कोणी विचारलं की रक्ताच्या अभ्यासाला काय म्हणतात? तर त्याला हिमॅटोलॉजी म्हणतात. हिमॅटोलॉजी म्हणतात. कशाला? रक्ताच्या अभ्यासाला. स्टडी ऑफ ब्लड. रक्ताच्या अभ्यासाला काय म्हणतात? हिमॅटोलॉजी. लक्षात ठेव जा. त्यानंतर कुणी विचारलं तुम्हाला की आपल्या शरीरामध्ये रक्त किती आहे? तर याचं जे उत्तर देसाल विद्यार्थी मित्रांनो, ते देसाल तुम्ही 5 ते 6 लिटर. आपल्या पूर्ण बॉडीमध्ये जे रक्त आहे ते आहे 5 ते 6 लिटर. त्यानंतर अतिशय महत्वाचा खाली एक पॉइंट दिलेला आहे पहा. डॅश डॅश पासून विकसित झालेले आहे. म्हणजेच रक्त हे कशापासून विकसित झालेले? आपली पूर्ण बॉडी जर का आपण पाहिली विद्यार्थी मित्रांनो, तर ती आपण जेव्हा आईच्या पोटात होतो तर 3 लेअर पासून आपण बनलेलो आहोत. किती लेअर पासून? 3 लेअर. ते 3 लेअर कोणकोणत्या? एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मिझोडर्म. त्यापैकी त्या 3 लेअर पैकी कोणत्या लेअरनं रक्त विकसित झालेलं आहे? तर याचं उत्तर द्यायचं मिझोडर्म. मिझोडर्म. ठीक आहे. मराठीत मिझोडर्म. ठीक आहे. मिझोडर्म म्हणतात त्याला. तर रक्त हे मिझोडर्म पासून विकसित झालेले आहेत.
आपण रक्ताबद्दल काही महत्वाचे पॉइंट्स या स्लाइडवर पाहिलेले आहेत. पहा, एक वेळेस परत रिकॅप पहा की रेड कलरचा आहे ते फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू आहे, म्हणजे द्राव्य संयोगी ऊती आहे. पीएच किती आहे? 7.4 आहे. स्टडी ऑफ ब्लडला आपण हिमॅटोलॉजी म्हणतो. रक्त आपल्या बॉडीमध्ये किती असते? 5 ते 6 लिटर असते. कशापासून विकसित झालेलं आहे? तर मेसोडर्म पासून विकसित झालेलं आहे. पुढे पहा विद्यार्थी मित्रांनो, जर का आपण पाहिलं तर रक्त हे प्रामुख्याने 2 विभागामध्ये विभागलं जातं. ते विभाग कोणकोणते? एक आहे रक्तद्रव्य आणि दुसरा आहे रक्तपेशी. रक्तद्रव्य म्हणजे प्लाझ्मा. रक्तद्रव्य म्हणजे काय? प्लाझ्मा. रक्तद्रव्य म्हणजे प्लाझ्मा आणि रक्तपेशी म्हणजे ब्लड सेल. ठीक आहे, अशा 2 भागामध्ये विभागलं जातं. कोण? रक्त. त्यामध्ये कोणी जर का विचारलं तुम्हाला प्लाझ्मा किती टक्के असतो, तर म्हणायचं 55% असते. प्लाझ्मा किती टक्के असते? 55%. म्हणजे रक्तद्रव्य किती टक्के आहे? 55%. आणि ते जर का ब्लड सेल विचारलं, रक्तपेशी विचारल्या, तर म्हणायचं 45%. किती टक्के? 45%. म्हणजे 100% रक्त, 55% त्यामध्ये काय असते? प्लाझ्मा असते, म्हणजे रक्तद्रव्य असते. आणि 45% काय असते? ब्लड सेल, म्हणजेच काय? रक्तपेशी असते. आता या 55% प्लाझ्मामध्ये, रक्तद्रव्यामध्ये काय काय असते? नंबर 1, यामध्ये 90 ते 92% पाणी असते. काय असते? 90 ते 92% पाणी असते. नंबर 2, 6 ते 8% याच्यामध्ये प्रथिने असतात. त्यानंतर नंबर 3, 1 ते 2% यामध्ये असेंद्रिय क्षार असतात. त्याला आपण इनऑर्गॅनिक सॉल्ट म्हणतो. त्यानंतर नंबर 4, 1 ते 2% यामध्ये वेगवेगळे पदार्थ असतात, जसे की ग्लुकोज. त्यानंतर अमिनो ऍसिड, आम्ल म्हणतो आपण याला. अमिनो ऍसिड असतात. एन्झाइम्स असतात. एन्झाइम्स नंतर अजून हॉर्मोन्स असतात. हॉर्मोन्स नंतर वेगवेगळे कंपाऊंड सुद्धा असतात. वेगवेगळे कंपाऊंड्स मध्ये येते हेपॅरिन, हिस्टॅमिन आणि नायट्रोजनस वेस्ट. अजून काय असतं याच्यामध्ये? नायट्रोजनस वेस्ट हे सुद्धा याच्यामध्ये असते. हे सर्व जे असते, सर्व कशामध्ये असते? रक्तद्रव्यामध्ये, म्हणजेच प्लाझ्मामध्ये असते. मग आता रक्तपेशीमध्ये काय असते? रक्तपेशी मुख्यतः 3 विभागामध्ये विभागली जाते. ते कोणकोणते? नंबर 1, 3 विभाग. एक आहे लोहित रक्तपेशी. दुसरी आहे श्वेत रक्तपेशी. आणि तिसरा आहे रक्तपट्टिका. असं 3 भागामध्ये विभागल्या जाते. कोण? रक्तपेशी. विद्यार्थी मित्रांनो, आपण हे फक्त रक्तबद्दल पाहिलं. रक्ताचे किती भाग? 2 भाग. आणि त्यामध्ये काय काय असतात ते सर्व आपण याच्यामध्ये पाहिलं. हे अत्यंत महत्वाचं आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही. चला पुढे जाऊया. बघा, एमपीएससी गट क पूर्व परीक्षा 2025 आताच मागच्या महिन्यामध्ये झालेला पेपर गट क चा, आणि त्यामध्ये हा प्रश्न होता. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहा काय होता? मानवी रक्तामध्ये प्लाझ्मा किती टक्के असतो? आता आपणच पाहिला. आता बोला काय होतं? इकडे पहा, प्लाझ्मा किती टक्के आहे? 55%. म्हणजे या प्रश्नाचं जे योग्य उत्तर होतं ते होतं पर्याय क्रमांक 2. कळालं? अगदी सोपे प्रश्न आयोग विचारते विद्यार्थी मित्रांनो. आपण त्या रिलेटेडच अभ्यास करणार आहोत. आणि तुम्हाला जर का असे माझे व्हिडिओ आवडत असेल
आणि उपयोगी वाटत असतील तर माझ्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुढे जाऊया. पहा, आता मी तुम्हाला सांगितलं होतं की प्लाझ्मामध्ये 6 ते 8% काय होतं, प्रथिने होते. आता ते कोणकोणती प्रथिने आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. पहा, नंबर एक जे आहे ते आहे अल्ब्युमिन. अल्ब्युमिन हे पहिलं प्रथिन. दुसरं प्रथिन असते त्याच्यामध्ये ग्लोब्युलिन. ग्लोब्युलिन हे दुसरं प्रथिन त्याच्यामध्ये असते. तिसरं प्रथिन त्याच्यामध्ये असते फायब्रिनोजन. फायब्रिनोजन असते. आणि चौथं जे असते ते असते प्रोथ्रोम्बिन. प्रोथ्रोम्बिन असे 4 मुख्य प्रथिने प्लाझ्मामध्ये आढळतात. यापैकी या अल्ब्युमिनचं कोणी जर का विचारलं तुम्हाला की अल्ब्युमिनचं काम काय आहे, तर म्हणायचं बॉडीमध्ये म्हणजे आपल्या शरीरामध्ये पाण्याची मात्रा संतुलित ठेवणे. पाण्याची मात्रा काय करणे, संतुलित ठेवणे. हे काम कोणाचं आहे, अल्ब्युमिनचं आहे. याला जर इंग्लिश मध्ये लिहितो म्हटलं मी तर मेंटेन ऑस्मोटिक प्रेशर, मेंटेन ऑस्मोटिक बॅलन्स म्हणू आपण. ऑस्मोटिक बॅलन्स, आपल्या शरीरामध्ये ऑस्मोटिक बॅलन्स बनवून ठेवणं हे काम कोणाचं आहे, अल्ब्युमिनचं आहे इंग्लिश मध्येच. आता पहा, नेक्स्ट दुसरं जे प्रथिन आहे ते कोणतं आहे, ग्लोब्युलिन. ग्लोब्युलिनचे 2 मुख्य काम आहे, म्हणजे एकच काम आहे ते महत्त्वाचं कोणतं आहे, संरक्षण. आपल्या बॉडीचं संरक्षण करणं हे कोणत्या प्रथिनाचं काम आहे, ग्लोब्युलिन. संरक्षण म्हणजे डिफेन्स, आणि डिफेन्स सिस्टीम जी असते ती आपली इम्युन पॉवर असते. आणि इम्युन सिस्टीम मध्ये अँटीबॉडी निर्माण करणं, काय निर्माण करणं, डेव्हलपमेंट ऑफ अँटीबॉडी. डेव्हलपमेंट ऑफ अँटीबॉडी हे काम आहे कोणाचं, ग्लोब्युलिनचं. आणि अँटीबॉडी म्हणजे प्रतिद्रव्य. तर प्रतिद्रव्य निर्माण करणं, प्रतिद्रव्य काय करणं, निर्माण करणे कोणाचं काम आहे, ग्लोब्युलिनचं काम आहे. अल्ब्युमिनचं काम होतं की आपल्या शरीरामध्ये पाण्याची मात्रा काय करणे, संतुलित ठेवणे. आणि ग्लोब्युलिनचं काम होतं संरक्षण करणे. संरक्षण करणे म्हणजेच आपण त्याला इंग्लिश मध्ये म्हणतो काय, डिफेन्स करणे. आपल्या बॉडीमध्ये डिफेन्स सिस्टीम काम करतो तो. आणि दुसरं काम त्याचं काय आहे, डेव्हलपमेंट ऑफ अँटीबॉडी म्हणजेच काय, प्रतिद्रव्य निर्माण करणे. आता उरले कोण, फायब्रिनोजन आणि प्रोथ्रोम्बिन. याचा आपण पुढच्या स्लाइडवर पाहूया. पहा, प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रिनोजन. प्रोथ्रोम्बिन व फायब्रिनोजन. फायब्रिनोजन या दोघांचं काम काय आहे, कोणी जर का विचारलं की बा या दोघांचं काम काय आहे, तर याचं उत्तर द्यायचं, या दोघांचं काम आहे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये मदत करणे. कोणत्या प्रक्रियेमध्ये, रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये मदत करणे. म्हणजेच आपण याला इंग्लिश मध्ये लिहितो ब्लड कोॲग्युलेशन. ब्लड
कोॲग्युलेशन. दे हेल्प इन ब्लड कोॲग्युलेशन. रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये मदत करतात दोन प्रथिने. कोणकोणते? फायब्रिनोजन आणि प्रोथ्रोम्बिन. कळालं सर्वांना? आपण प्रथिनांबद्दल पाहिलं. अजून आपण महत्वाची काही माहिती घेऊया. पहा विद्यार्थी मित्रांनो, यापैकी आता याच्यावरच पहा, या प्रोथ्रोम्बिनला आणि फायब्रिनोजनला आपण फॅक्टर 1 म्हणतो. हे अतिशय महत्वाचं आहे, लक्षात ठेवजा. आणि प्रोथ्रोम्बिनला आपण फॅक्टर 2 म्हणतो. फॅक्टर 2. या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवजा सर्वांनी. चला पुढे जाऊया. अजून काही महत्वाच्या गोष्टी आहेत ते तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो. जर कधी आयोगाने प्रश्न विचारला की सिरम म्हणजे काय, सिरम म्हणजे काय, तर या प्रश्नाचं उत्तर काय लिहायचं? जर आपण रक्तातून रक्त वजा फायब्रिनोजन जर आपण रक्तातून फायब्रिनोजन काढून फेकून दिला, महत्वाचं आहे लक्षात ठेवा, जर आपण रक्तातून फायब्रिनोजन काढून फेकून दिला तर जे काही उरते त्याला आपण काय म्हणतो? सिरम. हे प्रश्न विचारू शकतात विद्यार्थी मित्रांनो. नंतर नेक्स्ट आहे हेपॅरिन. पहिला प्रश्न तर हे विचारतात की हेपॅरिन काय आहे, तर म्हणायचं हेपॅरिन इज अन अँटीकोॲग्युलंट, म्हणजे तो रक्त गोठू देत नाही. काय करतो? रक्त गोठण्यास प्रतिबंध करतो. रक्त गोठण्यास प्रतिबंध करतो. प्रतिबंध करतो कोण? हेपॅरिन. ठीक आहे. हा एक अँटीकोॲग्युलंट आहे. अँटीकोॲग्युलंट हा एक अँटीकोॲग्युलंट आहे. आणि हा हेपॅरिन सुद्धा कशामध्ये आढळतो? हा प्लाझ्मामध्येच असतो. हेपॅरिन कुठे असतो? प्लाझ्मामध्येच असतो. प्लाझ्मामध्ये असतो. नेक्स्ट आहे बघा लसिका. लसिका म्हणजेच काय? लिम्फ. लिम्फ कशाला म्हणायचं? सोपं आहे. ब्लड म्हणजेच काय सांगा? ब्लड म्हणजे रक्त. रक्तातून जेव्हा आपण आरबीसी मायनस करू, लोहित रक्तपेशी, म्हणजे आपण याला लिहू शकतो रक्त वजा काय? लोहित रक्तपेशी. जर आपण रक्तातून लोहित रक्तपेशी वजा केल्या तर जे काही उरते त्याला म्हणतात लसिका किंवा लिम्फ. कळालं? हे तिन्ही पॉइंट अगदी महत्वाचे होते. पहा, पहिला होता सिरम, नंतर हिपॅरिन आणि लसिका. लसिका म्हणजेच काय? लिम्फ. हे अगदी महत्वाचं आहे, नोट करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. हे तुम्हाला एक्झाम मध्ये आयोग विचारू शकते याच्यावर प्रश्न. पुढचा प्रश्न पहा. हा विद्यार्थी मित्रांनो, परत सांगत आहे तुम्हाला, जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटत असेल, कामाचा वाटत असेल, तर माझ्या चॅनलला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुढे जाऊया. आता आपण डिटेलमध्ये प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रिनोजन कशा प्रकारे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये मदत करतात हे शिकणार आहोत. पहा, सगळ्यात पहिले प्रोथ्रोम्बिन हे जे असते, लिहित नाही याच्याबद्दल पहिले पहा, हे जे प्रोथ्रोम्बिन आहे हा इनऍक्टिव्ह असतो. इनऍक्टिव्ह म्हणजे हा काम करत नाही. इनऍक्टिव्ह सुस्त बसलेला असतो. इनऍक्टिव्ह असतो कोण? प्रोथ्रोम्बिन. मग याला ऍक्टिव्ह रूपांतर करावं लागेल. तर प्रोथ्रोम्बिन मी इंग्लिश मध्ये लिहितो विद्यार्थी मित्रांनो, याचे मराठी नाव सुद्धा तेच आहेत. प्रोथ्रोम्बिन हा कसा असतो? इनऍक्टिव्ह असतो. याला कन्वर्ट करावं, याला हा कन्वर्ट होतो कशामध्ये? थ्रोम्बिन मध्ये. थ्रोम्बिन. आणि थ्रोम्बिन हा कसा असतो? ऍक्टिव्ह असतो. ठीक आहे. म्हणजे प्रोथ्रोम्बिन कसा होता? इनऍक्टिव्ह. हा कन्वर्ट होतो कशामध्ये? थ्रोम्बिन मध्ये. थ्रोम्बिन कसा आहे? ऍक्टिव्ह आहे. त्यानंतर फायब्रिनोजन. फायब्रिनोजन हा रूपांतरित होतो फायब्रिन मध्ये. फायब्रिनोजनचं रूपांतर कशामध्ये होते? फायब्रिन मध्ये. पण या फायब्रिनोजनचं रूपांतर फायब्रिन मध्ये करताना कशाची गरज पडते? थ्रोम्बिनची. म्हणजे थ्रोम्बिनच
फायब्रिनोजनचं रूपांतर फायब्रिन मध्ये करतो आणि हा फायब्रिन नंतर रक्तपट्टिकांकडे जातो. रक्तपट्टिका म्हणजे काय सांगा? प्लॅटलेट्स कडे जातो आणि रक्त गोठते आणि काय होते? रक्त गोठते, क्लॉट बनते. काय बनते? क्लॉट. कळालं? म्हणजे रक्त गोठण्याची प्रक्रिया तुम्हाला कळाली. एक वेळेस परत पहा. प्रोथ्रोम्बिन जो इनॅक्टिव्ह होता तो रूपांतरित होतो प्रोथ्रोम्बिन मध्ये. थ्रोम्बिन कसा आहे? ऍक्टिव्ह आहे. हा थ्रोम्बिनच फायब्रिनोजनचं रूपांतर फायब्रिन मध्ये करतो. हा फायब्रिन रक्तपट्टिकांकडे जातो. रक्तपट्टिका म्हणजे प्लॅटलेट्स, बरोबर आहे. आणि या रक्तपट्टिकांना मग रक्त गोठवायला सांगतो, बरोबर आहे, किंवा मग क्लॉट निर्माण करतो. कळालं? तर अशा पद्धतीनं हे रक्त गोठण्याची प्रक्रिया होती. ह्या दोन प्रकारे होत असते ही. ठीक आहे. तेवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला प्रश्न येणार नाहीत, पण हे लक्षात ठेवा एवढी स्टेप तरी. कळालं? चला पुढे जाऊया. यावर एमपीएससी कंबाईन ग्रुप बी मध्ये एक प्रश्न विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तो प्रश्न पहा. प्रश्न होता, रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत फायब्रिनोजनचे फायब्रिन मध्ये रूपांतर होते की नाही? आता सांगितलं मी तुम्हाला, फायब्रिनोजनचं रूपांतर फायब्रिन मध्ये ते पण कोण करते? थ्रोम्बिन करते. आता याच्याबद्दल 4 आपल्याला पर्याय दिलेले आहेत, ते पर्याय वाचू आपण पहिले. हा रक्त गोठण्याच्या प्रक्रियेतील शेवटचा टप्पा आहे व यात अनेक घटकांचा सहभाग आहे, असं त्यांनी पहिलं स्टेटमेंट दिलं. आणि हे स्टेटमेंट मला बरोबर वाटत आहे, कारण की शेवटचा टप्पा आहे काय? फायब्रिनोजनचं रूपांतर कशामध्ये? फायब्रिन मध्ये. आणि काय? याच्यामध्ये अनेक घटकांचा सहभाग आहे, बरोबर आहे. त्यानंतर पहा, फायब्रिनोजन फुटलेल्या रक्तबिंबेतून बाहेर टाकले जाते. हे चुकीचं आहे विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे. ह्याचा संबंध उच्च रक्तदाबाशी असल्याने रोहिण्यांच्या भित्तींना इजा पोहोचू शकते. काही घेणं देणं नाही उच्च रक्तदाबाशी याचं. त्यानंतर हिमोफिलिया या आजार झालेल्या व्यक्तींमध्ये हा त्रास होऊ शकतो. चुकीचं आहे सुद्धा. कळालं? म्हणून या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. हा रक्त गोठण्याच्या प्रक्रियेतील शेवटचा टप्पा आहे व यात अनेक घटकांचा सहभाग आहे. कळालं विद्यार्थी मित्रांनो? सोपा प्रश्न होता. चला पुढे प्रश्न पाहूया. हा सुद्धा प्रश्न एमपीएससी घटक पूर्व परीक्षा 2025 ला विचारलेला आहे. पहा प्रश्न काय आहे? खालीलपैकी रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारे नैसर्गिक औषध कोणते? म्हणजेच असा नॅचरल ब्लड, काय म्हटलं त्यांनी? अँटी कोयागुलंट. नॅचरल ब्लड अँटी कोयागुलंट. आता सांगितलं होतं मी तुम्हाला, उत्तर काय याचं? हिपॅरिन. हिपॅरिन हा रक्त गोठण्यास प्रतिबंध करतो, रक्त गोठू देत नाही, बरोबर आहे. या प्रश्नाचं उत्तर हे होतं. अजून यामध्ये अजून एक अवघड थोडासा वेगळा प्रश्न विचारू शकतात. पहा ते काय आहे? जर त्यांनी इथं नॅचरल विचारलं नसतं, नॅचरलच्या ऐवजी केमिकल विचारलं असतं, तर त्याचं उत्तर आलं असतं सोडियम सायट्रेट. सोडियम सायट्रेट सुद्धा रक्त गोठू देत नाही. महत्वाचं होतं विद्यार्थी मित्रांनो, पण तो नॅचरल नाही आहे, तो केमिकल आहे. कळालं? तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे हेपॅरिन. विद्यार्थी मित्रांनो, जर माझं हे सेशन तुम्हाला आवडलं असेल, उपयोगी वाटलं असेल, यामध्ये तुम्हाला काही गोष्टी मिळाल्या असतील, तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.